हाय एव्हरीवन, मी चेतन. आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा 10वा आठवडा. प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये तुमच्या शरीरात काय बदल होतील, बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील, तसेच 10व्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता आपण जाणून घेऊया तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील. तर प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये यापूर्वी तुम्हाला हार्मोनल बदलांमुळे जे तुमच्या शरीरात बदल झाले होते, जसे उलटी, मळमळ, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बद्धकोष्ठता, ह्या प्रकारची जी लक्षणं आहेत ती आता तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हाला ॲडजस्टेबल झालेली असतील. ती तुम्हाला आता त्रासदायक वाटणार नाहीत, कारण याची तुम्हाला आता सवय होऊन जाणार आहे. तर प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये एक वेगळा बदल तुम्हाला जाणू शकतो, तो म्हणजे व्हॅजिनल डिस्चार्ज तुमचा वाढलेला असेल. तर तो 10व्या आठवड्यामध्ये का वाढलेला असतो? तर प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये गर्भाशयाला जो होणारा रक्तपुरवठा आहे तो वाढलेला असतो. तसेच पेल्विक ऑर्गनमध्ये जे ऑर्गन आहेत, जसे इंटेस्टाईन आहे, तसेच जेनायटल ऑर्गन्स आहेत, यांना जो होणारा रक्तपुरवठा असतो तो हा या 10व्या आठवड्यापर्यंत जास्त वाढलेला असतो. यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये व्हॅजिनल डिस्चार्ज हा जास्त प्रमाणात बघायला मिळतो. तर आता आपण जाणून घेऊया की प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये बाळामध्ये काय बदल होतील. तर प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाचा आकार हा साधारणतः एका स्ट्रॉबेरी इतका झालेला असेल. बाळाचे वजन हे 6 ते 7 ग्रॅम इतके झालेले असेल. त्याचप्रमाणे बाळाचे साईज ही 2.5 इंच इतकी झालेली असेल. तर बाळाचा आता एम्ब्रियोनिक पिरियड संपून फिटल पिरियडमध्ये बाळ आता प्रवेश करेल, कारण यापूर्वी बाळाचे अवयव हे हळूहळू विकसित होत होते. तर 10व्या आठवड्यापर्यंत बाळाचे सर्व अवयव आता विकसित झालेले असतील, जसे ब्रेन, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, फेस, आईज, नोज, इयर हे सर्व आता विकसित झालेले आहेत. केवळ त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येण्याचे बाकी आहे. इथून पुढे बाळाचे जे काही अवयव आहे ते आता मॅच्युअर होणार आहेत. तर म्हणूनच बाळाचा हा जो एम्ब्रियोनिक पिरियड आहे, म्हणजेच भ्रूण अवस्था आहे, ती आता फिटल अवस्थेस म्हणजे एक शिशुमध्ये रूपांतरित होणार आहे. तर अशा प्रकारे बाळाच्या शरीरामध्ये हे बदल होणार आहेत. तसेच बाळाची जी हातांची बोटे आहेत ती आता पूर्णपणे हालचाल करायला लागतील. तसेच बाळाचा जो शरीराचा जो कणा आहे तो आता स्ट्रेट झालेला असेल. तर अशा प्रकारे प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळामध्ये हे बदल तुम्हाला जाणवू शकतील. आता आपण प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणती आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे ते पाहूया. तर सुरुवातीला व्हिडिओच्या आपण पाहिले की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला 10व्या आठवड्यात व्हॅजिनल डिस्चार्ज हा जास्त प्रमाणात जाणवेल. तर याला घाबरून न जाता तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की हा डिस्चार्ज कशा प्रकारचा आहे. जर हा डिस्चार्ज फॉल्स स्मेलिंग असेल किंवा जर ह्या डिस्चार्जमुळे तुम्हाला जर इचिंग किंवा खाजव येत असेल जास्त प्रमाणात, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच हे कळवायला हवे आणि यावरती उपचार करायला हवे, कारण हे एक व्हॅजायनल इन्फेक्शन देखील असू शकते. तर ह्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा पुढे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आपण पाहिले की एम्ब्रियोजेनिक पिरियड संपून आता फिटल पिरियडमध्ये बेबी डेव्हलप होत आहे. म्हणून ह्या 1 ते 10 आठवड्यांमध्ये तुम्हाला भरपूर काळजी घेणे गरजेचे असते. जसे तुमचे रुटीन लाईफमध्ये तुम्हाला योग्य आहार, एक्सरसाइज, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, स्ट्रेसपासून दूर राहणे, ह्या गोष्टी तुम्ही आता आत्मसात करायला हव्या. तर त्यानंतर प्रेग्नन्सीच्या 10व्या आठवड्यामध्ये जर तुम्ही चुकून काही लक्षणं तुम्हाला जे जाणवत आहेत त्या लक्षणांना कमी करण्यासाठी स्वतःच्या मनाने जर औषधे तुम्ही मेडिकलमधून घेतली असेल तर ती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच सांगा, कारण जर चुकीची औषधे तुम्ही घेतली असतील तर त्याचा तुमच्या बाळावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तर
अशा काही चुकीच्या औषधांमुळे बर्थ डिफेक्ट देखील होण्याची शक्यता असते. तसेच तुम्हाला काही त्रास होत असतील, प्रेग्नन्सीमध्ये लक्षणांचे जे त्रास होत असतील, तर त्यासाठी काही औषधोपचार घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.